चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। वरुण राजाची एक दिंडी निघते, ती म्हणजे मान्सूनची दिंडी। ती कोणत्या मार्गाने निघते तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण की याच्यावर सगळं आपलं गोष्ट आहे। दरवर्षी 20 मेला, 21 मेला आणि 22 मेला मान्सून काय होतं, अंदमान बेटावर येतं आणि अंदमान बेटावर 20 मेला निघाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये 7 जूनला पोहोचतो। मुंबईला 6 जूनला येतो आणि महाराष्ट्रामध्ये 7 जूनला एंट्री करतो। मग हे कसा येतो मान्सून, समुद्राच्या कडेकडेने त्याचा दिंडी मार्ग आहे। मग 20 मेला मान्सून अंदमानमधून निघाला की आपल्या दिंडीमध्ये काय असतं, वारकरी, टाळकरी, विनाकरी सगळे असतात। पण या मान्सूनच्या दिंडीत काय असतं, आभाळ असतं, विजा असतात, बाष्प असतं। मग ही दिंडी निघाली की त्या दिंडीचा मार्ग सांगतो अंदमानातून पाऊस समुद्राने श्रीलंकेकडे जातो, श्रीलंकेकडून केरळला येतो, केरळहून गोव्याला येतो, गोव्याहून 6 जूनला मुंबईला येतो आणि 7 जूनला महाराष्ट्रामध्ये येतो। मग हे असा पाऊस यायला लागला की पण काय असतं, या दिंडीमध्ये सुद्धा आमच्यासारखं बाष्प असतं। मग ते बाष्प काय करतं, या पायी जायचं नाही म्हणतं, मग ते बाष्प म्हणजे आपण गाडी घेऊन महाराष्ट्रात जायचं। मग ते पाऊस कसा येतो, ही दिंडी पुढे निघाली की अंदमानहून येतो चेन्नईला, चेन्नईहून तेलंगणा, तेलंगणाहून यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, जालना, परभणी, बीड, औरंगाबाद आणि तसंच नाशिक, पुणे इकडे येतो आणि तो पाऊस पडतो 2 किंवा 3 जूनला। पण तो पाऊस कशामधला, या मान्सूनच्या दिंडीमधला आहे। म्हणून 1 जून नंतर पडलेला पाऊस मान्सूनचा ग्रह धरायचा, ही गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे। पण काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा।